नातं म्हणजे काय? ऍडजस्टमेंट की अंडरस्टँडिंग? माझी जी अपेक्षा आहे ती बरोबरच आहे. हा मी लग्ना अगोदर ग्रह करून ठेवलेला आहे. त्या केवळ अक्षता पडल्या माझ्या डोक्यावर की झालं आता आम्ही 7 जन्म मोकळे होणार, असं नाही होत ना. ते नातं टिकवण्यासाठी तुम्हाला कष्ट करायलाच लागतं. सो नात्याचा मूळ पाया जर म्हणलं ना तर तो सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी येते दोघांचा. म्हणजे मला मुलं पैदा करायला नातं निर्माण करायची गरज नाहीये. बऱ्याच वेळेला ना पार्टनरला फक्त माझ्याशी बोलायचं असतो, फक्त मनात जे ना ते असं धाड सांगायचं. मी जर का माझ्या पार्टनरला प्रत्येक गोष्टीबद्दल जज करायला लागलो तर माझा पार्टनर कधीच माझ्याशी इमोशनली कनेक्ट होणार नाही. प्रत्येक जोडप्याला ही गोष्ट बघायला पाहिजे की आपण फक्त शारीरिक दृष्ट्या एकत्र आलोय का, कारण ते जर असेल तर मग त्या नात्याला भविष्य नसतं. म्हणजे लग्नाच्या आधी खूप लोकांच्या बऱ्याच काही काही अपेक्षा असतात की माझं नातं असं असेल, मी हे करेन, मी ते करेन, आणि लग्नानंतर मग काहीतरी वेगळं घडायला लागतं ज्याला आपण वास्तव म्हणतो. नमस्कार मंडळी, आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आपल्याला माहिती आहे की एखादं लग्नाचं नातं आपण सुरुवातीला म्हणत असतो की हनीमून पिरियड झाल्यानंतर बघू तुमचं काय होतंय ते. म्हणजे काय तर सुरुवातीला सगळं छान चाललेलं असतं, पण नंतरच्या काळात ज्यावेळी दोघंही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बिझी व्हायला लागतात, त्यांचं करिअर, त्यांची स्वप्न ह्याच्या दृष्टीनं वाटचाल करायला लागतात, त्यावेळी त्या नात्याकडं कुठेतरी लक्ष द्यायला थोडंसं वेळ कमी पडायला लागतो. वेळ कमी पडायला लागला की संवाद कमी व्हायला लागतो, आणि तो संवाद नंतर बेडरूम मधला कम्युनिकेशन गॅप असेल किंवा सोशल मीडियावरती ज्यावेळी एखादी हॅपी कपलची आपण पोस्ट बघतो ती बघून येणारी इन्सिक्युरिटी असेल, या सगळ्यांमधून कुठेतरी आपण स्वतःवरती डाऊट घ्यायला लागतो की अरे मग माझं नातं व्यवस्थित चाललंय का. तर याच गोष्टींबद्दल आजच्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर सागर पाठक सर यांच्यासोबत. सर, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. सर, आपल्या पॉडकास्टचा विषय तर आपण सुरुवातीला बोललोच, तर बऱ्याचदा एक शब्द ऐकण्यात येतो तो म्हणजे किंवा इमोशनल इंटिमसी काय आहे. तर मला त्याबद्दल विचारायचं की इमोशनल इंटिमसी म्हणजे काय? लैंगिक सहजीवन जे असतं ना हे आपण फक्त शारीरिक आहे असं आपण गृहीत धरतो. बरोबर. की फक्त स्त्री पुरुष एकत्र आले की त्यांच्यात लैंगिक सहजीवन सुरू होतं, तर तसं होत नाही. ती फक्त शारीरिक जवळीक होते. बरोबर. ही शारीरिक जवळीक किती दिवस टिकू शकेल? एखादा 2 वेळेला, 3 वेळेला, त्याच्यानंतर त्यातलं नाविन्य संपून जातं. पण आपण कितीतरी जोडपी बघतो की जे 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष एकत्र आहेत. मग त्यांच्यामध्ये त्यांचं लैंगिक सहजीवन जे टिकतं ते त्यांच्या शारीरिक आकर्षणामुळे टिकत नाही, तर ते टिकतं जेव्हा त्यांच्या दोघांमध्ये ते भावनिक दृष्ट्या गुंततात. काळानुसार आपलं शरीर बदलणार आहे, आपलं दिसतोय तसं बदलणार आहे, शारीरिक आकर्षण बदलणार आहे, पण जे बदलू शकत नाही ते म्हणजे दोघांमधलं जे भावनिक कनेक्शन आहे बरोबर. ते बदलू शकत नाही. आणि त्याच गोष्टीला इमोशनल इंटिमसी असं म्हणतात. आणि ती असेल ना तर मग शारीरिक आकर्षण असो नसो, ते बदलो, काही हो, आपलं लैंगिक सहजीवन, आपलं नातं हे आपल्याला चांगलं करता येतं. ओके. सो शारीरिक आकर्षण हे क्षणिक आहे, भावनिक कम्पॅटिबिलिटी जी आहे ती मात्र आयुष्यभर राहते. सो प्रत्येक जोडप्याला ही गोष्ट बघायला पाहिजे की आपण फक्त शारीरिक दृष्ट्या एकत्र आलोय का, कारण ते जर असेल तर मग त्या नात्याला भविष्य नसतं. बरोबर. आणि इथेच आपली गल्लत चालू होते. आणि हे जे यंग लोक आहेत, ह्या यंग लोकांमध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रॉब्लेम येतो तो हाच की आपण आपल्या बाह्य रूपाला किंवा आपल्या पार्टनरच्या बाह्य रूपाला जास्त महत्व देतो. तो काय घालतो, तो कसा दिसतो, ती कशी वागते, ती कशी बिहेव करते, ती कशी ड्रेस करते, त्याच्यावरती आपण, त्याच्यावर आपलं प्रेम आहे का, त्याच्यावर आपलं प्रेम आहे का हे ठरवतो. तर प्रेम हे शारीरिक झालं. मग हे शारीरिक प्रेम काही दिवस टिकतं, नंतर ते तुटणार आहे. बरोबर. सो त्यामुळे हे जे आकर्षण आहे, हे आकर्षण जो भावनिक पातळीवर येतं, मग त्यावेळेला आपण आपल्या पार्टनरला ऍक्च्युली समजायला लागतो. आपल्या पार्टनरला काय पाहिजे, आपला पार्टनर कसा आपल्याशी बिहेव करणार आहे, आपण किती कम्फर्टेबल आपल्या पार्टनरशी होतोय हे आपल्याला समजतं. एक लक्षात घे, लग्नापर्यंत आपल्याला काय सांगितलं जातं, आपल्या शरीराला कोणी हात लावायचा नाही, कोणासमोर कपडे बदलायचे नाहीत, कपडे बदलायचे तर दार बंद करून बदलायचं, आपण स्वतःच्या शरीराला पण फक्त आंघोळ करतानाच बघतो. बरोबर. आणि लग्न झालं की काय सांगतात, आता ह्या व्यक्तीसमोर सगळे कपडे काढून टाक. म्हणजे इतका विरोधाभास आहे. मग हे जर का मला शारीरिक दृष्ट्या
कोणासमोर नेकेड व्हायचंय, तर त्याच्यासाठी मी त्या व्यक्तीबरोबर इमोशनली कनेक्ट व्हायला पाहिजे. बरोबर आहे. मला तो कॉन्फिडन्स पाहिजे की मी जसं स्वतःला आरशात बघू शकतो विदाउट क्लोज, तसं मी माझ्या पार्टनर सोबत देखील विदाउट क्लोज राहू शकतो. आणि दिस इज द इमोशनल बॉन्ड. मला जज नाही होणार आहे किंवा मला इन्सिक्युरिटी नाही वाटली पाहिजे की मी कपडे काढून जरी असेल तरी हा ठीक आहे, छान आहे, चांगलं वाटतंय, हे वाटणं त्यावेळी अपेक्षित आहे. आणि ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट आपण आपल्या पार्टनरला द्यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे मी जर का माझ्या पार्टनरला प्रत्येक गोष्टीबद्दल जज करायला लागलो, तर माझा पार्टनर कधीच माझ्याशी इमोशनली कनेक्ट होणार नाही. खरंय. कारण प्रत्येकाला इन्सिक्युरिटी असते, स्वतःच्या शरीराबद्दल प्रत्येकाला इन्सिक्युरिटी असते. किती सुंदर नटी नट असो, त्यांना स्वतःच्या शरीराची इन्सिक्युरिटी असते. बरोबर. पण ती इन्सिक्युरिटी आपल्या पार्टनर बरोबर नसते, कारण आपला पार्टनर आपल्याला जज न करता आपल्याला सपोर्ट करत असतो. त्याच्याबरोबर आपलं फक्त शारीरिक नातं नाहीये, तर त्याची ते भावनिक नातं आहे. आणि दिस इज इमोशनल कमिटमेंट. इमोशनल कम्पॅटेबिलिटी हा एक मुद्दा आहे. दुसऱ्या बाजूला नात्यांमध्ये सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी सुद्धा असणं मग तेवढंच गरजेचं आहे का? तुम्हाला काय वाटतं? अगदी बेसिक आपण जर विचार केला तर स्त्री पुरुषांमधलं जे नातं निर्माण होतं, तर ते नातं का निर्माण होतं? तर अनेक जण अनेक कारणं देतील. बरोबर. आम्हाला प्रेम वाटतं, आम्हाला शारीरिक आकर्षण वाटतं, आम्हाला लैंगिक संबंध ठेवायचे म्हणून वाटतं, आवडतात, म्हणून आम्हाला नातं निर्माण करायचंय. पण ही सगळी माझ्या मते थोडीशी किंवा अगदी मूल तयार करायचं म्हणून आम्हाला लग्न करायचं का नातं निर्माण करायचंय. पण विचार कर, जेव्हा पूर्वीच्या काळी लग्न ही संस्था नव्हती किंवा कमिटमेंट ही गोष्ट नव्हती, त्यावेळेला पण लोकांमध्ये शारीरिक संबंध येत होते. हो. पण त्याला बंधनच नव्हतं, पूर्ण निर्बंध होते. आणि त्याच्यामुळे कोणाशीही कधीही कशासाठीही संबंध येत होते. मग याच्यातून त्या काळच्या समाजामध्ये जी काय अराजकता माजली होती, अगदी त्यावेळेला युद्ध पण होत होती. आणि मग हे जर का टाळायचं असेल तर कुठेतरी आपल्याला आपल्या लैंगिक सहजीवनाला एक बंधन, एक कोंदण घालायची गरज निर्माण, चौकट असली पाहिजे. त्याला कुठेतरी सामाजिक चौकट पाहिजे. आणि मग ती चौकट म्हणजे काय? तर लग्न, की जिथे तो स्त्री आणि ती पुरुष हे दोघ जण एकमेकांबरोबर शारीरिक संबंध ठेवणार आणि तिथे ती कमिटमेंट येणार. आणि मग ती सेक्शुअल केमिस्ट्री जर का चांगली असेल तर ते नातं टिकतं. बरोबर. सो नात्याचा मूळ पाया जर म्हणलं ना, तर तो सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी येते दोघांचा. ओके. बाकीच्या गोष्टी ह्या ऍड ऑन आहेत. ओके. म्हणजे मला मुलं पैदा करायला नातं निर्माण करायची गरज नाहीये. मला माझ्या आई वडिलांची किंवा कोणाची दुसऱ्याची काळजी घ्यायला मला नातं निर्माण करायची गरज नाहीये. मला गरज आहे नातं निर्माण करायची, कारण माझे जे लैंगिक संबंध आहेत, जे माझ्या पार्टनरवर येणार आहेत, ते एक्सक्लुझिव्ह तर पाहिजेत. बरोबर. पण त्याचबरोबर मला त्याच्यातून आनंद मिळायला पाहिजे. आणि हा आनंद जसा मला मिळणार आहे तसाच माझ्या पार्टनरलाही मिळायला पाहिजे. बरोबर. सो सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी दोन व्यक्तींमधली ही तुमच्या नात्याचा पाया आहे असं मला वाटतं. आणि मग त्याच्यावरती तुम्ही बिल्डअप करता. आय गेस एक वेगळाच दृष्टिकोन यातून मिळतं असं मला वाटायला लागले, की वेगळ्या पद्धतीने आपण गोष्टींकडे बघू शकतो ह्या बघायचं म्हणलं तर. मग आता मी मगाशी बोलता बोलता पण म्हणालो की पहिलं वर्ष सगळं छान चाललेलं असतं. बरेच लोक म्हणतात की तुमचं वर्षानंतर बघू आपण काय होतंय, वर्षभर तर तुम्ही करालच सगळं छान, त्याच्यानंतर तुमचं नातं कसं बहरतंय, काय होतंय, तर ते आम्हालाही माहिती, आमचीही लग्न झाली अशी एक कमेंट येते. सो ठराविक काळानंतर म्हणजे जरा हनीमून पिरियड जे म्हणतात त्याच्यानंतर नातं ओसरू लागतं असंही बऱ्याचदा होतं. तर ते कशामुळे होत असावं? मग नव्याचे 9 दिवस सगळ्यांना आवडतात. बरोबर. खूप उत्साही असतात, खूप एकमेकांबरोबर प्रेम असतं, खूप एकमेकांना एक्सप्लोर करायचं असतं, नवीन नवीन गोष्टी असतात. त्यामुळे पहिले काही दिवस ना खूप छान जातात. तिथं दोघंही एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करतात, दोघंही थोडं ऍडजस्टमेंट करायचा प्रयत्न करतात, एखाद्याची चूक झाली तर ती मान्य करतात, ती एक्सेप्ट करतात. सो ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीच्या काळात होतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये भांडण व्हायचं प्रमाण थोडंसं कमी असतं, नाही असं नाही पण कमी असतं. पण नंतर काय होतं ना, की आपल्याला वाटतं की आपण आपल्या पार्टनरला पूर्णपणे समजून घेतलंय, म्हणजे मी जे काय करेन त्याला माझा पार्टनर कसा रिॲक्ट करेल ह्याचं मी ऑलरेडी गृहीत धरलेलं असतं. त्याच्यामुळे मी काय करतो की माझ्या पार्टनरला जे आवडत नाही ती गोष्ट करतच नाही.
हम्म, मी माझ्या पार्टनर सारखा वागायचा प्रयत्न करतो, माझी इंडिव्हिज्युअलिटी विसरून जातो हम्म, हम्म. आणि तिथे मी माझ्या पार्टनरला गृहीत धरतो. बरोबर. म्हणजे माझ्या पार्टनरला से काय पालक पनीर आवडतं, हम्म, हम्म. ओके, हे मला कळलं एकदा. मग मी दरवेळेला पालक पनीर करायचं का? नाही. नाही, कारण मी कधीतरी. जर सतत बरोबर. पालक पनीर केलं तर ते नाही आवडणार आहे माझ्या पार्टनरला. पण मी गृहीत धरतो ना, एकदा मला सांगितलं पार्टनरनी पालक पनीर आवडतंय, मग मी पालक पनीरच करणार. कदाचित त्याला पनीरचा तिटकारा येईल आणि त्याला वेगळं काहीतरी कोबीची भाजी आवडेल. मग हे जे नाविन्य आहे ना, हे जर आपण आपल्या नात्यामध्ये आणलं नाही तर मग तिथे अडचणी निर्माण होतात. हम्म, हम्म. आणि ही गोष्ट जेव्हा नातं थोडंसं जुनं व्हायला लागतं तेव्हा होतं. म्हणजे होतं काय, जोडपी काय करतात, जे आपण करतोय ना तेच चालू ठेवतात. मग ते रोजच्या आयुष्यात असेल, जसं मी जेवणाच्या ह्याच्यात बोललो, हम्म, हम्म. सेम गोष्ट तुमच्या लैंगिक सहजीवनात होते, की हम्म. त्याच पद्धतीने आपण एकत्र येतो, त्याच पद्धतीने कपडे काढतो, त्याच पद्धतीने एकमेकांना स्पर्श करतो, त्याच पद्धतीने सगळी क्रिया करतो. एकसुरीपणा जो आहे ना, हम्म, हा हम्म. नात्याला घातक असतो. सो नात्यामध्ये काहीतरी नाविन्य पाहिजे का? हो, नाविन्य पाहिजे, आणि ते नाविन्य आणण्याची जबाबदारी दोघांची. पण आणायचं कसं नाविन्य? हा, exactly. अगदी अगदी साधी गोष्ट आहे. मी म्हणलं ना, की आपल्या पार्टनरला गृहीत धरू नका, आपल्या पार्टनरला हेच आवडतं हे गृहीत धरू नका. नवीन काहीतरी करा. कदाचित ते पार्टनरला आवडणार नाही, हम्म, पण समजेल ना, ते नाही आवडलं, प्रश्न मिटला. पण नवीन काहीतरी जेव्हा आपण करत राहतो त्यावेळेला आपल्या पार्टनरचेच स्वभावाचे वेगवेगळे पैलू आपल्याला समजायला लागतात. बरोबर. मी अगदी साधं सांगायचं ना, तर आपण जर का शारीरिक संबंध ठेवतोय हम्म, हम्म. तर आपली बेडवरती झोपायची जागा फिक्स असते. कोणी उजव्या बाजूला झोपतो, कोण डाव्या बाजूला झोपतो, त्याच पद्धतीने आपण झोपतो. आता विचार कर, साधी फक्त जागा बदलली, हम्म. जो उजव्या बाजूला झोपतो तो डाव्या बाजूला, डाव्या बाजूचा पार्टनर उजव्या बाजूला. तर आपण आपल्या पार्टनरवर त्याच गोष्टी जरी केल्या तरी आपण उलट्या हाताने करणार आहोत. म्हणजे मी जर का माझ्या पार्टनरला उजव्या हाताने स्पर्श करणार आहे, माझी जागा बदलल्यावर मी डाव्या हाताने स्पर्श करणार, बरोबर. ती अनुभूती वेगळी आहे ना. हम्म, हम्म. कारण ते प्रेशर वेगळं आहे, त्या आपण हात कसा लावतोय वेगळं आहे, कुठल्या दिशेने लावतोय वेगळं आहे, आणि ती अनुभूती जशी आपल्याला वेगळी वाटते तशीच आपल्या पार्टनरला वेगळी वाटते. बरोबर. मग इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण बदल करू शकतो. म्हणजे नाविन्य आणायचं असेल तर आपण अगदी झोपेचं ठिकाण बदलण्यापासून सुरुवात करू शकतो. ही गोष्ट जी आहे ना, ही आपलं नातं टिकवण्यासाठी महत्वाची. बरोबर. तीच गोष्ट सतत करणं हम्म, हे हम्म. कुठल्याही नात्याला मारक ठरतं. बरोबर. सो त्यामुळे नवीन नवीन गोष्टी करत राहा. तुम्हाला जी गोष्ट पूर्वी आवडली होती ती तर हम्म. करायचीच आहे. म्हणजे असं नाहीये की पूर्वी आवडलं ते करू नका, ते करायचंच आहे, पण त्याच्यामध्येही चेंज आणायचा प्रयत्न. बरोबर. पण होतं काय ना, बदल कोणालाच आवडत नाही. हम्म, हम्म. चेंजला सगळ्यांची भीती वाटते. आणि त्यात परत एफर्ट्स आहेत ना, नवीन काहीतरी करायचं म्हणल्यानंतर. सो पण मला हे सांग, नातं जे आहे ते कष्ट घेतल्याशिवाय टिकेल कसं रे? म्हणजे कुठलीच गोष्ट आपोआप नाही टिकत ना. बरोबर. त्या केवळ अक्षता पडल्या माझ्या डोक्यावर की झालं, आता आम्ही 7 जन्म मोकळे होणार, असं नाही होत ना. ते नातं टिकवण्यासाठी तुम्हाला कष्ट करायलाच लागतात, दोघांनाही, असं नाही की बरोबर. एकाच व्यक्तीला. बरोबर. आणि ते कष्ट दोघांनी जेव्हा करत जातं तेव्हा ते नातं बहरतं, तेव्हा ते समृद्ध होतं, तेव्हा त्याच्यात नाविन्य येतं, तेव्हा ते टिकतं, हम्म, आणि हम्म. त्याच्यातून जो आनंद मिळायचा आपल्याला तो तिथे मिळतो. मग कदाचित म्हणजे 40-45च्या वयामध्ये जे एकमेकांशी खटके उडण्याचं प्रमाण वाढतं, त्याच्यामध्ये कुठेतरी तोचपणा सुरुवातीपासून जो येत गेलाय आणि स्वतः कुठेतरी ऍडजस्ट करत गेलोय, ती भावना त्यावेळी 15-20 वर्षांनी फार वरती येते, असं काही तुम्हाला जाणवलंय का? किंवा हे एक कारण असू शकतं का? आता थोडस तू पुढे गेलास, बरोबर. 40-50 वयामध्ये. तर 40-50 वयामध्ये काय होतं तुला सांगतो. एक म्हणजे हे जे आपण म्हणलं की एकसुरीपणा येतो, हम्म, तो तर हम्म. बाप येतेच, बरोबर. पण त्याचबरोबर शरीरामध्ये बदल होतात. हम्म, म्हणजे हम्म. स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये बदल होतात, त्यांच्या हॉर्मोन्समध्ये बदल होतात, त्यांच्या इच्छा आकांक्षामध्ये बदल होतात. पुरुष जे असतात त्या वयापर्यंत बरेचसे पुरुष जे काम करत असतात ते त्या कामामध्ये खूप गुंतून जातात. हम्म, बाकीच्या जबाबदाऱ्या दोघांवरती वाढतात, म्हणजे मुलांच्या जबाबदाऱ्या असतील, कामाच्या जबाबदाऱ्या असतील. आता दोघंही काम करतात, त्यामुळे दोघांनाही त्या जबाबदाऱ्या पेलता पेलता
रोजच्या आयुष्यामध्ये एकमेकांना वेळ देणंच होत नाही. बरोबर. आणि जी वेळ दिली जाते ना, ती हम्म. वेळ तुमच्या रोजच्या व्यावहारिक गोष्टींसाठी दिली जाते. हम्म, हम्म. म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो ना की ट्रान्झॅक्शनल स्पीच. म्हणजे आज किती वाजता जेवणार, आज घरी किती वाजता येणार, मुलाच्या शाळेमध्ये कोण सोडणार, उद्या पॅरेंट टीचर मीटिंग आहे तर कोण जाणार, एमएसबीचं बिल भरलं का, दुधाचे पैसे किती किती द्यायचे, हे असेच. ट्रान्झॅक्शनल आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या दोघांमधला संवाद जो आहे हा फक्त व्यावहारिक गोष्टींवरतीच लिमिट राहतो. हम्म, हम्म. मग ते तुमचं नातं नाहीये ना. मग तुम्ही नवरा बायको नाही आहात ना. तुम्ही काय झालात, तुम्ही पेइंग गेस्ट झालात, जे एकमेकांशी तेवढ्या पुरतच बोलताय. बरोबर. मग तिथे नातं सफर होतं. तरीही काय होतं, एखादा पार्टनर आहे ना, ती गोष्ट सतत इंटरनलाइज करत राहतो हम्म, की माझ्या पार्टनरला आवडत नाही ना, नकोच बोलायला. माझ्या पार्टनरला आवडत नाही ना, माझी इच्छा नको सांगायला. माझ्या पार्टनरला आवडत नाही ना, मला जे पाहिजे ते मी बोलणार नाही. हम्म, हम्म. हे कायम दबला जातो एक पार्टनर स्वतःलाच. मी असं नाही की दुसरा दुसऱ्याला. पार्टनर. बरोबर. आणि मग जेव्हा 40-50 वर्षाचं वय होतं त्यावेळेला त्या दबलेल्या भावनांचा एकदम उद्रेक होतो. हम्म. आणि मग तिथे एखादा पार्टनर म्हणतो, माझं गेले 20 वर्ष काहीच ऐकलं नाही. मग ते ऐकलं नाही ह्याच्यामध्ये माझी स्वतःची चूक पहिली आहे ना, का मी माझ्या भावना व्यक्तच केल्या नाहीत. बरोबर. मी नेहमी म्हणतो की माझ्या मनात काय रे तू जाणून घे रे, हम्म. हे फक्त कवितेत होतं. मला जे पाहिजे ना ती गोष्ट मला स्पष्टपणे माझ्या पार्टनर पर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि त्यात पण त्याला हर्ट न करता सांगितली तर मग दुधात साखर आहे. हा, पण मी सांगणं महत्वाचं आहे ना. बरोबर, बरोबर. ती गोष्ट पूर्णत्वाला जाईल किंवा ती मान्य होईल किंवा दोघं तुम्ही ती गोष्ट कराल असं नाहीये. हम्म, हम्म. पण ती भावना व्यक्त करणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. ती जर भावना मी व्यक्त नाही केली आणि ती सतत माझ्या मनात 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 दाबून ठेवली तर मग हे 40-50 वर्षाच्या वेळेला स्फोट. ऍब्सोल्युटली. आणि मग जे गंमत चालू होते ते नात्याला मार्ग असते. सो त्यामुळे तुमचं नातं जर तुम्हाला चांगलं करायचं असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे की तुमच्या पार्टनर बरोबर तुम्ही तुमच्या भावना आहे, तुमच्या आशा अपेक्षा आहेत, तुम्हाला जे काय वाटतं ते स्पष्टपणे बोलता यायला पाहिजे. आणि ह्या गोष्टीला ना मी सेफ स्पेस असं म्हणतो. म्हणजे बघ, आज तू आणि मी बोलतोय, बरोबर. आपण जे बोलतोय ते पब्लिकसाठी बोलतो आहे. पण जर का मी माझे पर्सनल प्रॉब्लेम्स तुम्हाला शेअर करू शकेन का, किंवा तुम्ही तुमचे पर्सनल प्रॉब्लेम मला शेअर करू शकाल का, तर नाही करू शकणार. राईट. मी कोणाबरोबर शेअर करू शकेन, माझ्या पार्टनरवर शेअर करू शकेन. ऍब्सोल्युटली. का? कारण तिथे मला ती सेफ स्पेस वाटते. म्हणजे तिथे मी माझे जर पर्सनल प्रॉब्लेम सांगितले तर एक म्हणजे मला जज केलं जाणार नाही, मला हिडीस केलं जाणार नाही, मला न्यूनगंड येईल असं काही बोललं जाणार नाही. तर माझा पार्टनर माझं ऐकून घेईल, मला जे वाटतंय ती भावना त्याच्यापर्यंत पोचेल. बरोबर. आणि मग मी जर म्हणलं की ह्याच्यावरती मला काहीतरी उपाय पाहिजे तर माझा पार्टनर माझ्याला काहीतरी उपाय देईल. सो ही गोष्ट गुप्त पण राखली जाईल, ही गोष्ट आमच्या दोघातच राखली जाईल. ह्याच्यानी एकमेकांवरचा विश्वास किंवा ट्रस्ट बिल्डअप होतो. बरोबर. सो जोडप्यांनी जे पहिलं करायला पाहिजे ते म्हणजे की स्वतःसाठी एक सेफ स्पेस तयार करायला पाहिजे. मला ऍक्च्युली तेच विचारायचंय की हनीमून पिरियड संपतो, त्याच्यानंतर दोघं गुंतात त्यांच्या आयुष्यामध्ये, करिअर असतील, त्याच्यानंतर मुलांचं प्लॅनिंग होतं, बाळ होतं, बाळानंतर बाळामध्ये आई गुंतली जाते, वडिलांचं त्याच्यामध्ये परत इन्व्हॉल्वमेंट राहते, आणि नंतर मग आता शाळा कोणती, आता कॉलेज कोणतं, आता लग्न कसं करायचं, मग मुलगी किंवा मुलगा कसा असावा, याच्यामध्ये तू कशी आहेस आणि तू कसा आहेस हा प्रश्न कुठेतरी मागं पडतो. सो एकमेकांना क्वालिटी टाइम द्यायचा आहे, कदाचित इच्छा दोघांनाही असेल पण जमत नाहीये, तर हा क्वालिटी टाइम कसा काढला पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे ह्याच्याबद्दल काय उत्तर आहे? आता जे तू म्हणलास ना की मुलांचं संगोपन आहे, बाकीच्या ट्रान्झॅक्शनल गोष्टी आहेत, या महत्वाच्या आहेत का? हो, महत्वाच्या आहेत ना रे, त्याच्याशिवाय आयुष्य नाही चालू शकत. बरोबर. पण जेव्हा आपल्याला आयुष्य एकमेकांबरोबर घालवायचंय त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींबरोबर आपण आपल्या पार्टनरलाही तेवढंच महत्व देणं गरजेचं आहे.
हम्म, आता तू क्वालिटी टाइम म्हटलास, हम्म, तर हम्म, बऱ्याच वेळेला क्वालिटी टाइम ही गोष्ट म्हणजे काय, की आम्ही दोघंच फक्त वेगळे पाहिजे हम्म, आणि मग त्याच्यासाठी मी वेगळा वेळ काढणार, मी हम्म, वेगळ्या गोष्टी करणार. असं बऱ्याच वेळेला शक्य होत नाही. जमलं, फॅन्टॅस्टिक. तुम्ही डेट नाईट घ्या, तुम्ही दोघच जण कुठेतरी बाहेर जा, दोघं जणच कुठेतरी रोज एक रुटीन करा. मे बी फिरायला जाणं असेल, हम्म, हम्म, मे बी बागेत बसणं असेल, मे बी गाणी ऐकणं असेल. जर तुम्हाला एक्सक्लुझिव्ह तुमच्या पार्टनरवर वेळ मिळाला, फॅन्टॅस्टिक. पण जरी नाही मिळाला तरीही क्वालिटी टाइम तुम्हाला तुमच्याच घरामध्ये तुमच्या मुलाबाळांबरोबर पण मिळू शकतो. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरचं ऐकता, हम्म, ज्याला मी ऍक्टिव्ह लिस्निंग असं म्हणतो. हम्म, म्हणजे माझ्या पार्टनरला काय वाटतंय हे मी ऐकतोय, मी काही बोलत नाहीये, मी काही जज करत नाहीये, मी काही त्याच्यावर रिॲक्शन देत नाहीये. बऱ्याच वेळेला ना पार्टनरला फक्त माझ्याशी बोलायचं असतं, फक्त मनात जे ना ते असं धाड धाड सांगायचं असतं. व्हेरी गुड. त्यावेळेला मी एक ऍक्टिव्ह लिस्नर व्हायला पाहिजे. माझ्या पार्टनरला बोलून बरं वाटणार आहे. दिस इज क्वालिटी टाइम. खरंय. मला काय बोलायचंय ते माझ्या पार्टनरनी माझ्याकडे फक्त लक्ष देऊन ऐकणं, याला महत्व आहे. पण होतं काय, की अगदी एक उदाहरण घ्या, हम्म, की नवरा हॉलमध्ये बसलाय, टीव्ही बघतोय हम्म, आणि बायको आली किचन मधून आणि ती म्हणली की तुम्हाला माहिती का, आज ना ह्या माझ्या मैत्रिणीने असं केलं, तिच्या मैत्रिणीच्या नवऱ्याने असं केलं. तो म्हणतो मला काय गरज आहे ऐकायची तुझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याचं, माझं सिरियल चालू आहे ना, नंतर बोलू. दिस इज बॅड. हम्म, हे नात्यासाठी वाईट आहे. कारण जरी त्या नवऱ्याला ती सिरियल महत्वाची वाटत असली तरी बायकोला वेगळा विषय महत्वाचा वाटतोय. तो तिला त्याच्यावरती तुमची रिॲक्शन नकोय, पण तिला जे मनात वाटतंय की जे काय तिच्या मैत्रिणीचं, तिच्या नवऱ्याचं जे काय इश्यू झालाय, तो इश्यू मला माझ्या पार्टनर पर्यंत पोचवायचा आहे रे पोचवायचं फक्त. फक्त. बस, बरोबर. मला त्याच्यावर उपाय नकोय किंवा माझा नवरा हम्म, त्यात काही करू पण नाही शकणार आहे. हम्म, हम्म, पण मला फक्त बोलायचंय, मला फक्त मोकळं व्हायचंय. दिस इज क्वालिटी टाइम. जिथं मी ऍक्टिव्ह लिस्नर होतोय आणि माझा पार्टनर त्याच्या तिच्या मनातलं स्पष्टपणे मला सांगतेय, त्यामुळे मी ऐकतोय, माझं काम टाकून ऐकतोय. सो क्वालिटी टाइम साठी वेगळाच वेळ काढला पाहिजे. ही जी कन्सेप्ट आहे ना, ही चांगली आहे, पण जमू नाही शकत बऱ्याच वेळेला. लहान मूल असेल, आता कोणी आजी आजोबा नसतात घरी, हम्म. मग त्या लहान मुलाला टाकायचं कुठे? लिटरली टाकायचं कुठे? पण टाकायची गरजच नाही ना, त्याच्या बरोबर आपण ती वेळ देऊ शकतो. बरोबर. आपण बाळ कधी झोपतंय, त्याच्या झोपेच्या वेळा आपण थोडे मॉडिफाय करू शकतो. त्या मॉडिफाय करून आपल्याला एकमेकांबरोबर वेळ मिळू शकतो. अगदी रोजचं जेवण जे आहे ना, ते जेवताना देखील आपण काय करायचं? आजकाल काय होतं जेवताना? मोबाईल. म्हणजे त्या उष्ट्या खरकट्या हाताने मोबाईल फिरत असतो. मग हे क्वालिटी टाइम नाहीये ना. बरोबर. तुमच्याकडे वेळ आहे, मग त्या वेळेला तुम्ही ते स्क्रोल करण्याच्या ऐवजी तुम्ही जर तुमच्या पार्टनर बरोबर तिथं प्रेझेंट असलात ना, हम्म, हम्म. दॅट इज क्वालिटी टाइम. मेंटली ऑल्सो. येस. मेंटली ऑल्सो. शारीरिकदृष्ट्या पहिल्यापासून सुरुवात केली आपण, शारीरिकदृष्ट्या एकत्र असणं म्हणजे पेईंग गेस्ट. मनाने जेव्हा आपण प्रेझेंट आहोत त्यावेळेला ते नातं आहे. खरंय. हे सगळं एका बाजूला आहे जे आपण बोलतोय, आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे आपल्या समाजातच बऱ्याचदा ऐकायला येतं ते म्हणजे लग्नाचा लाडू असा आहे की जो खाईल तो सुद्धा पस्तावणार आहे आणि जो नाही खाणार आहे तो सुद्धा पस्तावणार आहे. म्हणजे लग्नाच्या आधी खूप लोकांच्या बऱ्याच काही काही अपेक्षा असतात की माझं नातं असं असेल, मी हे करेन, मी ते करेन, आणि लग्नानंतर मग काहीतरी वेगळं घडायला लागतं ज्याला आपण वास्तव म्हणतो. आणि त्याचा जर ताळमेळ जुळला नाही तर मग तो ताण कुठेतरी त्या नात्यावरती यायला लागतो की अरे मला तर हे करायचं होतं पण तुझ्यासोबत ते जमत नाहीये. अशा वेळी तो ताण कमी होण्यासाठी बेसिकली त्या कपलनी काय केलं पाहिजे? आपल्या लग्ना अगोदरच्या अपेक्षा हम्म, आणि लग्नानंतरचं जे वास्तव आहे हम्म, ह्याच्यामध्ये तफावत येणार का? हो, येणार आहे. बरोबर. का? कारण आपण ज्या लग्ना अगोदर अपेक्षा करतो हम्म, त्या स्वतःसाठी करतो ना, हम्म, त्या जोडप्यासाठी करत नाही. बरोबर. लग्न झाल्यावर ती आपल्या ज्या अपेक्षा असतात त्या जोडप्यासाठी असतात. हम्म, पण मला जे पाहिजे तेच माझ्या पार्टनरला पाहिजे असेल असं नाही ना. बरोबर. आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की रे माझ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, पण असे असू शकतं की माझ्या पार्टनरची अपेक्षा पूर्ण होत नाहीत.
सो याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना की विवाहपूर्व त्या दोघांनीही मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, जे प्री मॅरिटल काउन्सिलिंग आम्ही म्हणतो, की ज्याच्यामध्ये त्या दोघांच्याही काय अपेक्षा आहेत, त्यांना दोघांना या नात्यातून काय पाहिजे, हे नातं टिकवायचं असेल तर दोघं जण किती कम्पॅटेबल आहेत, ते किती एकमेकांना समजून घेत आहेत, आणि आपल्या अपेक्षा लग्ना अगोदर ते आपल्या पार्टनर पर्यंत किती इफेक्टिव्हली पोचवू शकतात. बरोबर. माझी जी अपेक्षा आहे ती बरोबरच आहे, हा मी लग्ना अगोदर ग्रह करून ठेवलेला आहे. म्हणजे मध्येच एक जोडपं होतं, त्याच्यामध्ये ती मुलगी म्हणली की मला नवरा असा पाहिजे होता की ज्याकडे पैसे आहेत. म्हणलं का? नाही, मला जग फिरायचं, ही माझी अपेक्षा. फॅन्टॅस्टिक, काही चूक नाही, आय एम नॉट जजिंग, की ठीक आहे, तिला जग फिरायचं म्हणून तिला असा नवरा पाहिजे होता. ज्याच्याबरोबर लग्न झालं त्याच्याकडे पैसे होते, सगळं होतं, पण जे तिला समजलं नाही ते म्हणजे की ते पैसे कमवायला त्याला दिवसातले 18 तास काम करायला लागत होतं. आता जर का हिला दर 3 महिन्यांनी कुठेतरी फिरायला जायचंय, तर ह्या नवऱ्याला 3 महिन्यांनी फिरायला जाणं शक्य आहे का? नॉट पॉसिबल. बरोबर. तो म्हणला आपण वर्षातून एखादी ट्रिप करू किंवा 6 महिन्यातून एखादी ट्रिप करू. मग काय झालं? नाही, माझ्या अपेक्षा पूर्ण नाही करते. पण ही गोष्ट जबाबदारी आल्यावर समजते, आणि मग तिथे आपल्याला दोघांना जेव्हा जबाबदारी येते त्यावेळेला ती जबाबदारी दोघांनीही सांभाळणं आणि ती योग्य प्रकारे हाताळणं हे खूप महत्वाचं. बरोबर. माझ्या अपेक्षा ज्या आहेत या माझ्यासाठी योग्य असतील, पण आपल्यासाठी एक कुटुंब म्हणून योग्य आहेत का, हे पण जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजे लग्नानंतर कुटुंब ही प्रायोरिटी व्हायला हवी. एक्झॅक्टली. तुमचं नातं हे तुमची प्रायोरिटी आहे. तिथे आपण इंडिव्हिज्युअल ज्या अपेक्षा आहेत त्या बाजूला ठेवल्या पाहिजेत. ऑब्व्हियसली दोघांनाही काही अपेक्षा असणार आहेत, दोघांनाही काही एक्सपेक्टेशन असणार आपल्या पार्टनरकडून, पण ती एक्सपेक्टेशन दरवेळेला पूर्ण आपल्यासारखीच होतील, हा जो अट्टहास आहे ना, इथं नातं बिघडतं. बरोबर. सो त्यामुळे तुमच्या होणाऱ्या पार्टनरला तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या जरूर सांगा, जरूर शेअर करा. ऍब्सोल्युटली जरूर करायलाच पाहिजे. तुमच्या पार्टनरनी ते ऐकून घ्यायला पाहिजे, आणि मग त्या अपेक्षा जर त्या दुसऱ्या पार्टनरसाठी तेवढ्याच महत्वाच्या असतील, प्रॉब्लेम नाही. बरोबर. पण जर का त्या तेवढ्या पूर्ण करता येत नसतील तर मग ते का नाही पूर्ण करतायत हे पण सांगायला पाहिजे. आणि हे जेव्हा सांगतोय ना, तेव्हा ज्यांनी अपेक्षा धरली त्या पार्टनरनी ते मान्य करायची हिंमत दाखवायला पाहिजे. खरंय. मी असं नाही होऊ शकत की मेरा ही सब कुछ होना है, कारण नातं माझं नाही ना, नातं आपल्या दोघांचं आहे. सो आपण जर काही बोललो तर आपला पार्टनर जेव्हा त्याच्या विरुद्ध काहीतरी बोलतोय किंवा त्याच्या अगेन्स्ट काहीतरी बोलतोय तेव्हा ते ऐकण्याची क्षमता आपण ठेवली पाहिजे. इथे गडबड होते. म्हणजे मी माझं म्हणणं तर मांडणार, पण दुसऱ्याचं म्हणणं ऐकून नाही घेणार, ही दडपशाही झाली. ही कधीच टिकत नाही. बरोबर. काही काळ टिकते आणि नंतर स्फोट होतो. सो त्यामुळे अपेक्षा धरणं वाईट नाही. बरेच जण माझ्याकडे येतात आणि म्हणतात की मला असा पार्टनर पाहिजे जो मी जे काय क्रायटेरिया मांडलेत ना 1, 2, 3, 4, 5, 10 त्याच्यामध्ये फिट्ट बसला पाहिजे. हा माझा आयडियल पार्टनर आहे. तर आत्ताच सांगतो, जगात आयडियल पार्टनरच नसतो. आयडियल पार्टनर एकच, मी स्वतः. आणि मी माझ्याशी लग्न करून काहीच मला मिळत नाही. आणि जर का मी माझ्यासारख्याच व्यक्तीशी लग्न केलं तर त्यात मजा काय? खरंय. मी लग्न का करतो किंवा मी नात्यात का जातो? मला दुसरी अशी एक व्यक्ती पाहिजे ज्या व्यक्तीला आपल्यापेक्षा वेगळे काही कन्सेप्ट आहेत, तिची लाईफस्टाईल काहीतरी वेगळी आहे, तिचे विचार वेगळे आहेत, ती व्यक्ती जी आहे ती वेगळ्या प्रकारे आपल्याला हँडल करते, प्रॉब्लेम्स हँडल करते, आनंद हँडल करते. आणि हे नाविन्य जे आहे ना, हे नाविन्य मला एक्सपिरियन्स करायचंय, जेणेकरून माझं स्वतःचं आयुष्य, माझं स्वतःची मानसिकता ही समृद्ध होईल. बरोबर. म्हणजे आपण जात बघतो, धर्म बघतो, अगदी पोट जात बघतोय, अगदी हे, पण तरी देखील अगदी सगळं जरी मॅच झालं ना, तरी त्या दोघांच्या घरी बनणारा वरण भात हा वेगळाच असतो. खरंय.
अगदी सगळं म्हणजे त्याच धर्म, तोच जात, तेच पोटजात, अगदी शेजारी शेजारी राहत असतील तरी त्या दोघांच्या वरण भाताची चव सेम वेगळी. नसते. बरोबर. आणि तेच तर महत्वाचं आहे ना. म्हणजे मला काय पाहिजे की मी जेव्हा नात्यामध्ये जाईन त्यावेळेला माझ्या पार्टनरनी जर का तो वरण भात केला, मला कदाचित आवडणार नाही, पण मी ट्राय नक्की करेन. हा, पण मी जर म्हटलं की नाही चांगलाच नाही, असं मी कुठं नाही असतो ट्राय का? करत. हा, मग नातं कसं टिकेल ना. बरोबर. मला आवडणार नाही कदाचित, ओके फेअर इनफ, गरज नाही मला आवडायची, पण मी ट्राय करायची जी मानसिकता दाखवतोय ह्याच्यावर नातं टिकतं. बरोबर. माझं चांगलं आहेच आहे, पण तुझंही चांगलं असू शकतं हे मान्य करणं इज मॅच्युरिटी. ऍक्सेप्टन्स वाढवायला पाहिजे या ठिकाणी. आता जशी मगाशी तुम्ही म्हणाल की एक मुलगी होती की तिला चांगला कमवणारा मुलगा हवा होता, तसं आत्ताच्या घडीला सोशल मीडियावरती हॅपी कपल्स फार आहेत आणि ते कपल्स पाहिल्यानंतर वाटतं की अरे मग आपलं काहीतरी चुकतंय का, म्हणजे आपण एकतर पोस्ट करत नाही म्हणजे आपण हॅपी नाहीये का, किंवा ह्यांच्यासारखं आपण फिरायला जात नाही, किंवा ह्यांच्यासारखं आपण जेवायला जात नाही, किंवा ह्यांच्यासारखी गाडी नाही आपल्याकडे, किंवा ह्यांच्यासारखा मोबाईल. खूप गोष्टी अशा आहेत की ज्यामुळं कंपॅरिझन मनात होत राहतं की अरे ह्यांच्यासारखं आपण नाहीये तर मग आपलं नीट नाही चाललेलं का, आणि त्यातून टेन्शन यायला लागतं का, त्यातून प्रेशर यायला लागतं की अरे करायचं काय, करू काय काय, आणि लिमिटेशन आहे की 24 तासात काय काय करणार आहे माणूस. सो हा जो टेन्शनवाला पार्ट आहे तो पार्ट एकतर दोघांच्यात तो कसा कम्युनिकेट झाला पाहिजे, आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न येतो म्हणजे हँडल कसा करायचा. एक तुम्हालाच प्रश्न विचारतो. आता आज आपण पॉडकास्ट करायला बसलोय. बरोबर. तुम्ही जेव्हा आलात हम्म. त्यावेळेला चांगला शर्ट पॅन्ट घालून आलात, दाढी करून आलात, बरोबर. बरोबर. असंच रात्रीच्या कपड्यांमध्ये आलात का? नाही. रात्री तर एवढे चांगले कपडे घातले नव्हते ना, होते. बरोबर. बरोबर. मग आपण जे सोशल मीडियावर दाखवतो ते जे चांगलं आहे तेच दाखवणार ना. मी थोडी दाखवणार आहे की मी अर्ध्या चड्डीमध्ये जेव्हा घरी बसतो तेव्हा कसा दिसतो. मी काय दाखवणार, मी जर का कुठेतरी कधीतरी युरोपला गेलो तर छानपैकी फोटो विटो काढून दाखवणार, बरोबर. ते चांगलेच फोटो आयडेंटिफाय करून दाखवणार. मी असं नाही दाखवणार की जिथे माझं पाकिट मारलं गेलं आणि मी किती रडलो, ते नाही दाखवणार ना मी. बरोबर. सो त्यामुळे सोशल मीडियावरती आपण काय दाखवतो तर आपण चांगलंच दाखवतो. आणि ही गोष्ट ना इव्हन जे आता ज्या आपले व्ह्युअर्स वॉच करत असतील आणि त्यांना लग्न करायचंय तर ते भेटतात लग्नाच्या अगोदर, त्यावेळेला पण तेच होतं की आपण जेव्हा भेटायला जातो त्यावेळेला आपण चांगल्या प्रकारेच जातो ना. बरोबर. आपली चांगलीच बाजू दाखवतो. बेस्ट व्हर्जन असतात एकदम. ऍब्सोल्युटली. आपलं वाईट व्हर्जन दाखवणारच नाही ना. नाही दाखवणार. हो. सो आपलं वाईट व्हर्जन जे आहे ते आपण कोणाला दाखवू शकतो? फक्त आपल्या अगदी जवळच्या व्यक्तींना. बरोबर. सो सोशल मीडियावरती तेच होतं की आपलं फक्त चांगलंच व्हर्जन दाखवलं जातं, वाईट व्हर्जन दाखवलं जात नाही. आणि मग त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला वाटतं की त्या कपलच्या आयुष्यात सगळं चांगलंच चालू. हे गृहीत धरणं अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि ती जर का आपण गृहीत धरलं की बाबा हे जोडपं हे चांगलंच आहे आणि त्याच्यासारखं आपल्याला आयुष्य जगायचंय, तर आपण फसणार आहोत. बरोबर. कारण ते पण सत्य नाही ना, तेही अर्ध सत्य आहे. सो आपण आपलं आयुष्य हे रिअल लाईफ वरून रिअल लाईफ मध्ये आणणं खूप गरजेचं. पिक्चर मध्ये जे दाखवतात ते वास्तव नसतं, ते जे असतं ते क्रिएट केलेली अनरिअलिस्टिक गोष्ट असते. ही गोष्ट जेव्हा आपण मान्य करतो त्यावेळेला आपण आपल्याच पार्टनरकडून किंवा आपल्या आयुष्याकडून असणाऱ्या अपेक्षा बदलतो. आपल्यालाही आनंद होतो. अगदी किती छान आता मध्ये पाऊस पडला तर तो पाऊस पडल्यावरती जो काय मातीचा दरवळ आला तो घेतल्यावरती चांगलं वाटलं ना मला. त्याच्यासाठी मला तो फोटो पोस्ट करून करायची गरज नाही. आणि करणार काय, मी मातीचा दरवळ आला तो सोशल मीडियावर नाही टाकू शकत. सो त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला चांगल्या वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्याची जतन करायला पाहिजे. मला जेव्हा माझ्या पार्टनर बरोबर चांगलं वाटतं ते मी लक्षात ठेवायला पाहिजे, ना की दुसऱ्याला दुसऱ्याच्या पार्टनर बरोबर केलेल्या गोष्टी ऐकायच्या. बरोबर. सो मला माझ्या पार्टनरवर जेव्हा मी आनंद मिळतोय, जेव्हा मी छोटे छोटे गोष्टी सेलिब्रेट करतोय, त्याच्यातला जो आनंद आहे ना तो इथे जपवायचा आहे. दुसऱ्याच्या आयुष्यातला आनंद नाही जपायचा आहे.
आणि इथे गल्लत होते. त्यामुळे आपल्या पार्टनर बरोबर एन्जॉय करा. आपल्या पार्टनर बरोबर ज्या गोष्टी तुम्ही एन्जॉय करणार आहेत ते जतन करा. त्या मेमरीज तुम्हाला आयुष्यभर पुरतील. पण करतो काय आपण, तर पार्टनर बरोबरच्या ज्या वाईट गोष्टी घडल्यात त्या पहिल्या Save. डोक्यात ठेवतो आणि चांगल्या घडलेल्या गोष्टी विसरून जातो. मग ह्याच्यावरती बरेच जण म्हणतात की जे वाईट घडलं ना विसरून जा. ते विसरता येतं का? फ्रँकली नाही विसरता येत. कधीच विसरता येत नाही. जेव्हा आपल्या नात्यामध्ये काहीतरी अडचण निर्माण झाली असते ती गोष्ट कधीच कोणाला विसरता येत नाही. पण त्याची धार कमी कशी करता येईल? हम्म. जेव्हा आपण आपल्या पार्टनरवर नवीन चांगल्या मेमरीज तयार करू. बरोबर. मग त्या चांगल्या मेमरीजसाठी तुम्हाला युरोपला जायची गरज नाही. एक संध्याकाळ तुमच्या पार्टनर बरोबर तुम्हाला दोघांना आवडणारं गाणं ते एका कानात माझ्या आणि एका कानात तुझ्या करून ऐकणं इज ऑल्सो व्हेरी ब्युटिफुल मेमरी. माझ्या पार्टनरला स्पर्श करणं, माझ्या पार्टनरला मिठीत घेणं, काही बोलायचं नाहीये, गरज नाहीये, शब्द पण तोडके पडतात तिथे. ह्या मेमरीज क्रिएट करायला पाहिजे. ह्याला पैसे लागत नाहीत, ह्याला फक्त इच्छा लागते. आणि ती जर इच्छा नसेल तर मग नातं कधीच पुढे जात नाही. तर त्यामुळे रिअल लाईफमध्ये जे दिसतंय त्याच्यावर भर देण्यापेक्षा आपल्या रिअल लाईफमध्ये आपण कशा मेमरीज क्रिएट करतोय हे महत्व आहे. आता रिअल लाईफ वरून आणखीन एक मुद्दा आहे, तो म्हणजे आता काही अशा केसेस तुम्हाला जाणवल्यात की किंवा मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा मोबाईल म्हणजे आधी आपण म्हणायचो की दोघात तिसरा आणि मग सगळं विसरा, पिक्चर पण आलेला तसा. सो मोबाईल तो तिसरा घटक झाला की त्याच्यामुळे दुसऱ्याची जाणीव असल्याची जाणीव राहत नाही. अशा काही गोष्टी जाणवल्यात का? खूप. ओके. मोबाईल ॲडिक्शन हे सध्या नात्याला तोडणारं पहिलं शस्त्र झाले. आपण मोबाईल कधी वापरतो ना याचे नियम आपणच आपल्याला घालत पाहिजे. होतं काय, झोपेतून उठलं की पहिला मोबाईल, अगदी ब्रश करताना देखील तो मोबाईल चालू असतो. काही जण त्या मोबाईलवरतीच ऐकत राहतात. नाश्ता करताना दोघंही मोबाईलवरती, ऑफिसमध्ये जातात ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवरती, मग कंटाळा आला म्हणून मोबाईल, म्हणजे लंच टाइम मध्ये मोबाईल, मग घरी आलं तर मी खूप काम केलं आज, खूप दमलोय बाबा, मला रिलॅक्स व्हायचं तर मोबाईल. मग झोपायला गेले दोघं जण, बेडवरती दोघं जण आपला मोबाईल खेळतात. म्हणजे ह्या गोष्टीमुळे तुम्हाला तुमच्या मेंदूलाच कुठे आराम मिळत नाहीये. सी, आपल्या पार्टनर बरोबर आपलं आयुष्य एन्जॉय करणं हे सगळ्यात महत्वाचं. आणि ते एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पार्टनरला तो वेळ देणं हे पण महत्वाचं. सो मी असं म्हणत नाही की तुम्ही मोबाईल बघू नका, बघायलाच पाहिजे. आता आपल्या पॉडकास्टला व्ह्यूअर्स कसे मिळतील? सो जरूर बघा प्लीज, सबस्क्राईब पण करा. सो डेफिनेटली बघा, पण त्याला एक लिमिट आहे, यु नो, की आपण कधी बघायचं. एवढा एकच पॉडकास्ट बघायचा, परत 10 दिवसांनी दुसरा येणारा बघायचा. सो म्हणजे आपणच आपल्या नात्यामध्ये एक कुठेतरी बंधन घातलं पाहिजे की आपण हा वेळ मोबाईलसाठी देणार आहोत, हा वेळ आपल्या पार्टनरसाठी देणार आहोत. आणि त्यावेळेला मग तो वेळ आपण जेव्हा आपल्या पार्टनरला देऊ ना त्यावेळेला मग अडचणी येत नाहीत. बरोबर. तुम्ही जर का अनिर्बंध वापर करायला लागलात तर डेफिनेटली अडचणी येतात. मग तू जसं म्हणला दोघा तिघा तीन तिसरा. ऍब्सोल्युटली प्रॉब्लेम्स येतात. आता बोलता बोलता आणखीन एक विषय निघतोय आणि त्यावरती मला यायचं होतं. तो विषय असा की वर्क लाईफ बॅलन्स. म्हणजे आता माझ्या अपेक्षा एवढ्या आहेत की मी आता 35 मध्ये गेलो तर मला कदाचित स्वतःचा हेलिकॉप्टरच घ्यावं असं वाटतंय. त्यामुळे म्हणजे इतक्या अपेक्षा आपल्या वाढल्यात आणि त्याच्यामुळे खूप काम करायचंय. खूप काम करताना कधीतरी अपेक्षाभंग होतो, मनासारखं काम होत नाही, त्यातून स्ट्रेस येतो आणि स्ट्रेस काढण्याचं पूर्वांपार घरात आपण जे बघत आलोय ते ठिकाण एकच, ते म्हणजे आपली पार्टनर. की बाबा तिथं जायचं, जे काही चिडचिड आहे ती चिडचिड करायची, त्यामुळे दुसरा पार्टनर डिस्टर्ब होतो, त्याच्यामुळे घरातलं वातावरण डिस्टर्ब होतं आणि मग ते कंट्रोल कसं करायचं. तर ज्यावेळी चिडचिड कमी होईल त्यावेळेस ते लोक अंदाज घेत राहतात. सो ज्यावेळी माझ्या पार्टनरची चिडचिड होतीये त्यावेळी पार्टनर म्हणून माझी भूमिका काय पाहिजे? खूप छान गोष्ट आहे, कारण सुरुवात आपण अगदी पहिल्यापासून करू. तुझे म्हणला ना की अपेक्षा, तर मला माझ्या आयुष्यातून काय अपेक्षा आहेत
हे दोघांनी ठरवायला पाहिजे. बरोबर. तुला हेलिकॉप्टर घ्यायची इच्छा आहे, ओके फाईन, माझं काही त्याच्यावर ऑब्जेक्शन नाहीये. पण आपल्या लाईफचे गोल्स काय आहेत हे दोघांनी ठरवायला पाहिजे. प्रत्येकाला हेलिकॉप्टर घ्यायची गरज नाहीये. बरोबर. पण मला इतके पैसे पाहिजेत असं कोणी म्हणत नाही. काय म्हणतं, मला श्रीमंत व्हायचं. श्रीमंताची व्याख्या वेगळी आहे प्रत्येकाची. बरोबर. कोणाला महिन्याला 1000 रुपये मिळाले तरी तो श्रीमंत म्हणू शकतो, आणि कोणाला 10 कोटी महिन्याला मिळाले तरी तो गरीब म्हणू शकतो. सो माझी श्रीमंतीची व्याख्या काय, मला करिअरमध्ये काय अपेक्षित आहे, हे पहिले गोल्स आपण सेट करायला पाहिजेत. हे वेग नाही पाहिजेत. बऱ्याच वेळेला वेग असतात. म्हणलं ना, श्रीमंत व्हायचं, मला खूप मोठं पोझिशन मिळवायची, मला खूप मोठं व्हायचंय, असे खूप जण येतात माझ्याकडे की आम्हाला ना खूप मोठं व्हायचं, आमच्या करिअरमध्ये खूप मोठं व्हायचं, भारी करायचं काहीतरी. हा, भारी म्हणजे काय, भारी करायचं म्हणजे काय, त्याला काहीतरी डेफिनेशन पाहिजे ना. भारी करायचं म्हणजे काय, मला डोनाल्ड ट्रम्प व्हायचंय का, ओके फाईन, होऊ शकतोस, मी असं नाही की होऊ शकत नाही. पण मग माझी सक्सेसची व्याख्या मी माझ्या पार्टनरवर डिस्कस करायला पाहिजे. हे जेव्हा होतं ना, तेव्हा माझ्या पार्टनरलाही समजतं की मला किती सपोर्ट करायचा आहे. आणि मग तिथे जर का काही अपेक्षाभंग झाला तर तो अपेक्षाभंग हँडल कसा करायचा हे देखील माझा पार्टनर मला समजवू शकतो. आणि तिथे जेव्हा मी माझा अपेक्षाभंग होतो किंवा मला काहीतरी करिअरमध्ये याच्यामध्ये सेटबॅक येतो, मी जर का तो राग माझ्या पार्टनरवर काढायला लागलो तर अशा वेळेला माझा पार्टनर जर का बोलायला लागला की मला काही समजत नाही, ते तुझं तू काय ते बघ, तर तो राग आणखीन होतो. तर अशा वेळेला एक लक्षात घे, जो फ्रस्ट्रेटेड पार्टनर आहे ना, त्या पार्टनरला फक्त आपलं फ्रस्ट्रेशन सांगायचंय. बी अ ऍक्टिव्ह लिसनर, ऐकून घ्या, सल्ला देऊ नका की तू हे चूक केली, तुझ्याबद्दल हा अन्याय झाला, नकोय, गरज नाही. त्याला माहितीये त्याची चूक काय झाली हेही माहितीये आणि त्याच्यावर अन्याय काय झाला हेही माहितीये. पण त्याला फक्त बोलायचंय, आपल्या मनातलं कोणापुढे तरी मांडायचंय, कोणापुढे तरी व्यक्त व्हायचंय. आणि हे व्यक्त होणं याच्यासाठी पार्टनरची जबाबदारी महत्वाची. सो होऊन देत, त्याला व्यक्त होऊन देत, सगळं होऊन देत, राग काढून देत. जेव्हा तो राग काढतोय त्यावेळेला बऱ्याच वेळेला वेगवेगळे आणि विचित्र शब्द वापरले जाणार आहेत, विचित्र गोष्टी बोलल्या जाणार आहेत. मी नेहमी म्हणतो, भांडणामध्ये आपण जे बोलतो ना त्याला तारतम्यच नसतं. त्यामुळे त्या शब्दांचा किस काढायचा नाही त्यावेळेला. ते लक्षात ठेवा. त्या व्यक्तीचा राग वाढेल कधी, जेव्हा तिथेच आपण धाडकन रिॲक्ट करू. तो असंच बोललास कसा. एक्झॅक्टली. तू बोलायलाच नाही पाहिजे, तुला एवढं कळत नाही का, तू अशी का वागलीस, तुला हे असं वागायला पाहिजे होतं, तुझ्यामुळे तुला हा सेटबॅक बसला, तुझी ही चूक झाली म्हणून तुला करिअरमध्ये घेत नाहीये, पुढे होत नाही. मग तिथं त्याला रिॲक्शन नकोय, तिथं त्याला जज नकोय, त्याला तिथे फक्त बोलायचंय. आणि तो काय बोललाय ना ते तेवढं ऐकून घ्या, मोकळं व्हा. आणि युल बी सरप्राईज की काही दिवसांनी तुमचा जो पार्टनर ज्यांनी तुमच्याबद्दल काहीतरी वेगळं बोललाय, काहीतरी विचित्र बोललाय, तो स्वतः येऊन म्हणेल की अरे त्यावेळेला ना माझं काहीतरी नाही, माझं मनस्थिती बरोबर नव्हती, मी जे बोललो ते प्लीज विसरून जा, सॉरी. तेव्हाही मन मोठं ठेवलं पाहिजे आणि ती सॉरी एक्सेप्ट करायला पाहिजे. त्यावेळेला जर मी परत म्हणले पण तरी बोललाच, बोलायलाच नको होतं, माझ्यावर का राग काढला, माझ्यावर नाही तर कोणावर काढू. भांडण कधी होतं, जेव्हा दोघे रिॲक्ट करतात. बरोबर. म्हणजे मी काहीतरी बोललो, माझा पार्टनर काहीतरी बोलला, मग मी परत बोललो, मग माझा पार्टनर परत बोलला, ही जी सायकल आहे ना ही चालूच राहते, त्याच्यातून भांडण होतं. पण माझा पार्टनर काहीतरी बोलला, मी शांत ऐकलं, थांबलो, स्टॉप. आणि मग 2 दिवसांनी माझाच पार्टनर येतो आणि सांगतो नाही सॉरी हा, मी बोललो ते चुकीचं झालं. मग आता मी काय करू हे तोच विचारतो. त्यावेळेला आपण रिॲक्ट करणं हे महत्वाचं आहे. असं नाही की रिॲक्ट करायचं नाहीये, पण आपण त्यावेळेला जेव्हा आपल्या पार्टनरला ती रिॲक्शन गरजेची आहे त्यावेळेला रिॲक्ट करायचं. बरोबर. ह्याच्यातून भांडण बाजूला होतं. बऱ्याच वेळेला असं होतं ना की जर का दोघांमध्ये भांडण झालं ना तर सगळ्यात पहिली गोष्ट जी वापरली जाते
ती म्हणजे सेक्स. हम्म. कशासाठी? शस्त्र म्हणून. माझं तुझ्याशी भांडण आहे ना, आता मी तुला माझ्या अंगाला हातच नाही लावून देणार. दिस इज द वर्स्ट पनिशमेंट दॅट यू कॅन गिव्ह. एखाद्याला सगळ्यात मोठी शिक्षा ही की आपल्या पार्टनरनी आपल्यालाच लैंगिक सहजीवनासाठी नकार देणं. झिडकारणं. ऍब्सोल्युटली. सो प्लीज डोंट डू इट. प्लीज डोंट डू इट. तुमचे जे काय वादविवाद असतील, जे काय डिफरन्सेस असतील, ते सगळे त्या बेडरूमच्या बाहेर ठेवा. ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही आपल्या पार्टनरवर नाराज आहात त्यावेळेला शरीर संबंध येणार नाहीत, तुम्हाला ती इच्छा होणार नाही, फाईन. पण आपल्या पार्टनरला मिठी मारणं, आपल्या पार्टनरला स्पर्श करून झोपणं, ही देखील आपलंच स्ट्रेस कमी करायची एक पद्धत आहे. सो ते झिडकारून देऊ नका, तिथं नाही म्हणू नका. आपल्या पार्टनरला स्पर्श करून जेव्हा आपण झोपतो, आपल्या पार्टनरला तो आपण आत्मविश्वास देतो की मी तुझ्या बरोबर आहे. रिअश्युरन्स गरजेचा आहे तो. गरजेचं आहे ना. बरोबर. माझ्या पार्टनरला समजतं ना की हा बाबा हा व्यक्ती माझ्यावर आहे, तो मला मदत करणार आहे, तो मला त्रास देणार नाहीये, भले आमचं भांडण असेल. आणि मग यू विल बी सरप्राईज की जेव्हा हा रिअश्युरन्स मिळतो, तेव्हा जेव्हा त्यांच्यात ते लैंगिक संबंध होतात, तेव्हा हे छोटे छोटे जे वादविवाद असतात ना, ते आपोआप विरघळून जातात. बरोबर. आपोआप. काहीच करायला लागत नाही. जरी विरघळले नाहीत तरी दोघांमध्ये एक सामंजस्य, तीव्रता कमी होते. हा एक सामंजस्य डेव्हलप होतं की हा त्याचं चुकलं असेल पण ठीक आहे, मी माफ करायला तयार आहे. सी माफी मागणं हा एक भाग आहे आणि माफ करणं हा दुसरा भाग आहे. दोन्ही तेवढेच महत्वाचे आहेत. म्हणजे मी किती वेळेला माफी मागितली, जर समोरच्या व्यक्तीने माफच केलं नाही तर माझ्या माफीला काहीच अर्थ नाही. बरोबर. मी माफी मागितली नाही आणि माझा पार्टनर सतत मला माफ करत गेला तर ते रिलेशनशिप टॉक्सिक होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बऱ्याच नात्यामध्ये होतं. आत्ताच मध्ये माझ्याकडे एक मुलगी आली होती. तो बॉयफ्रेंड तिला सतत वेडावाकडे बोलायचा, तिचा अपमान करायचा, तिला फिजिकली कधी कधी मारायचा. पण तिच्या डोक्यात हेच होतं, नाही माझं त्याच्यावर प्रेम आहे, तो जे काय करेल ते मी मान्य करणार. सो ती माफी देत होती, हा माफी मागत नव्हता. दिस इज अ टॉक्सिक रिलेशन, ज्याच्यामध्ये कालांतराने त्या मुलीलाही आनंद मिळणार नव्हता, त्या मुलाला मिळतच नव्हता, पण त्या मुलीला पण मिळणार नव्हता. आणि मग तो कुठेतरी स्फोट होणार आहे ज्याच्यानी त्यांचं नातं तुटणार आहे. बरोबर. आणि ते तसं नातं जेव्हा तुटतं तेव्हा ते आपल्याला खूप खूप भावनिक त्रास देऊन जातं. सो त्यामुळे माफी मागणं ही एक गोष्ट आणि माफी देणं ही दुसरी गोष्ट, ह्या दोन्ही एकत्र घडल्या पाहिजेत. आता हा जो मुद्दा आहे की बाबा मला ही गोष्ट नाही सहन होत, पण माझं प्रेम आहे आणि म्हणून मी त्या गोष्टी सगळ्या स्वीकारल्या पाहिजेत, माझ्या पार्टनरला माफ केलं पाहिजे, भले त्यांना माफी नाही मागू देत. पण अशा वेळी दोघांपैकी एका पार्टनरला कळत नाही की अरे तुझा तू स्टँड घेणं पण गरजेचं आहे. म्हणजे माझ्या मोबाईलचं सतत चेकिंग होतंय तर हे मला नाही आवडत, हा स्टँड मी घेतला पाहिजे. समजा मी मुलगा आहे आणि माझ्या मैत्रिणी जास्त आहेत तर त्यातल्या कोणासोबत तरी तुझा अफेअर आहे, किंवा मुलगी आहे आणि तिचे मित्र जास्त असतील तर तो तुझा बेस्ट फ्रेंड नाहीच आहे, त्यासोबत तुझं चालूच आहे काहीतरी. अशा वेळी मी माझ्यासाठी स्टँड घेणं गरजेचं आहे, पण तो स्टँड कसा घ्यायचा मला कळत नाही. सो तो स्टँड कसा घेतला पाहिजे? एक सांगतो, कुठल्याही नात्यामध्ये जर का एक व्यक्ती सतत डॉमिनेटिंग असेल आणि आपलंच म्हणणं खरं करत असेल आणि दुसरी व्यक्ती सबमिसिव्ह असेल, जे काय ते करतोय ते एक्सेप्ट करत असेल, हे नातं काही काळ टिकतं. अगदी लोकांना वाटतं खूप छान चाललंय, पण कालांतराने ना जी व्यक्ती ते सगळं सहन करत असते ना, ती फुटते, ती तुटते. आणि मग ते नातं जे त्याचा इतका मोठा स्फोट होतो की जो डॉमिनेटिंग असतो ना त्याचं पण आयुष्य बर्बाद होतं, तो पण मानसिकदृष्ट्या खचून जातो. सो त्यामुळे हे असं डॉमिनेटिंग आणि सबमिसिव्ह जे नातं आहे हे कधीही कोणासाठीही चांगलं नाही. मला जे आवडतं, मला जे आवडत नाही, हे जर का मी स्पष्टपणे माझ्या पार्टनरला सांगू शकत नसेन आणि माझा पार्टनर ते ऐकण्याच्या मनस्थितीत
होत नसेल तर माझं नातं हे चांगलं नाही हे मान्य करा. गरज नाहीये की प्रत्येक निर्माण झालेलं नातं आपल्याला टिकवायचंच आहे. हे जोपर्यंत आपल्या मनात आहे ना की काही झालं तरी मला नातं टिकवायचंय, काही झालं तरी म्हणजे काय, ते टिकलं तरी त्याचा फायदा नाहीये ना. सो ही हिंमत आपल्याला दाखवायला पाहिजे. नाही म्हणणं ना ही खूप अवघड गोष्ट आहे, खूप अवघड गोष्ट आहे. पण कधीतरी ते नाही म्हणायला लागतं, त्याला कुठेतरी लिमिट द्यायला लागतं आणि ते लिमिट ओळखायला लागतं. बरोबर. जोपर्यंत आपण ते लिमिट ओळखत नाही तोपर्यंत आपण स्वतःवरतीच अन्याय करतोय आणि तसाच आपण आपल्या पार्टनरवर पण अन्याय करतोय. सो कुठल्याही टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये कृपा करून राहू नका जिथे तुम्हाला त्या नात्यापासून फायदा होत नसेल. ते नातं तुमच्यासाठी चांगलं नाही. जेव्हा केव्हा तुम्ही कुठल्याही नात्यात जाताय ना त्यावेळेला पहिला प्रश्न स्वतःला विचारा की ह्याच्यातून मला फायदा काही होतोय का, मला पर्सनल काही फायदा होतोय. बरोबर. पर्सनल गेन हवी. मला जर पर्सनल फायदा होत नसेल तर त्या नात्याचा काहीच उपयोग नाही. बरोबर. असं जर टॉक्सिक नातं असेल तर मी नात्यात का जातोय की माझं आयुष्य अधिक चांगलं व्हावं म्हणून, नाही तर मी सुखी येणार आहे एकटा. मी नात्यात जातोय कारण मला माझं आयुष्य चांगलं करायचंय. मग मला जर माझं आयुष्य चांगलं करायचंय आणि माझ्या पार्टनरवर ते होत नसेल तर नातं माझ्यासाठी नाहीये ना. मग ते नातं मी तोडणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे ती हिंमत दाखवायला पाहिजे. मग समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, मित्रमैत्रिणी काय म्हणतील, ह्याला काहीच अर्थ नाहीये. मला जर आवडत नाहीये की मला माझाच पार्टनर सतत संशय घेतोय, मी काही न करताही, तर ते चांगलं नाही माझ्यासाठी. बरोबर. मी माझा मोबाईल माझ्या पार्टनरला ओपन करून देणं ही वेगळी गोष्ट आहे आणि माझ्या पार्टनरनी डिमांड करून मुद्दामून ओपन करून घेणं ही वेगळी गोष्ट आहे. बऱ्याच आजकाल ह्याच्यात नवीन कपल्समध्ये ह्या गोष्टी आहेत की माझा पार्टनर ना त्याचे बँकिंग पासवर्ड, मोबाईलचे पासवर्ड माझ्याशी शेअर करत नाही म्हणजे माझ्यावर प्रेम नाही. तर प्रेमाची इतकी क्षुल्लक व्याख्या जेव्हा आपण करतो ना त्यावेळेला नातं नाही निर्माण होऊ शकत. सो ते तेवढी छोटीशी व्याप्ती नाहीये प्रेमाची. केवळ तुमचा पासवर्ड शेअर केला नाही म्हणून तुमचं प्रेम नाही असं होत नाही. तर प्रेम निर्माण होतं जेव्हा आपण आपल्या पार्टनरवरती ट्रस्ट करतो की ते लॉक अँड की खाली असलं तरी ते आपल्यासाठीच आहे. बरोबर. आज तर इतकी वाईट परिस्थिती आहे की दोघांना एकमेकांचं किती पैसे मिळतायत हे पण माहित नसतं. ते हे पण शेअर करत नाहीत. ते हेही शेअर करत नाही की माझे पैसे मी कसे खर्च करतोय. सो नात्यामध्ये आल्यावरती तुम्हाला ही गोष्ट करायला पाहिजे. ती शेअर किती करायची, ती कशी करायची हे पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. कारण नातं एकट्याचं नाहीये, ते दोघांचं आहे. ही गोष्ट पहिली करा आणि आपल्या पार्टनरवर तो ट्रस्ट, तो विश्वास ठेवा की आपला पार्टनर आपल्या विरुद्ध काही करणार नाही. संशयाच्या भूताला उत्तर नाही. खरंय. सर आता मगाशी आपण भांडणाबद्दल बोलत होतो, तिथे एक मला प्रश्न वाटला की बऱ्याचदा असंही होतं की एकतर कडाक्याचं भांडण होतं आणि तो प्रश्न मार्गी लागतो कुठेतरी, किंवा मग काही ठिकाणी असं होतं की अबोला, सायलेंट ट्रीटमेंट, की तुम्ही कितीही बोलायला जावा समोरून काहीच उत्तर नाही. काय विचारलं गेलं, तुला हवं ते कर. म्हणजे अशी उत्तर यायला लागतात. सो नात्यासाठी सायलेंट ट्रीटमेंट ह्याचा समोरच्या पार्टनरवरती काय इम्पॅक्ट, म्हणजे घातक वगैरे इकडे जायचंच नाही मला, समोरच्या पार्टनरवरती त्या नात्यावरती काय इम्पॅक्ट होतो मला हे विचारायचंय. मला कुठलं नातं आवडतं माहिती, ज्याच्यात दोघं जण भांडत असतात. कडाकडा भांडू द्यात, बिघडत नाही. कारण जेव्हा आपण भांडतो ना त्याचा अर्थ आपण आपल्या पार्टनरचं काहीतरी ऐकतोय किंवा आपण आपल्या पार्टनरच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्ट घेतोय, काहीतरी आपल्याला मत आहे आपलं स्वतःचं असेल, ते चूक असेल बरोबर असेल मुद्दा वेगळा, पण ते भांडतोय ना ह्याचा अर्थ आपण आपल्या पार्टनरच्या आयुष्यात रस घेतोय. महत्व भांडण्याचं नाहीये, महत्व आहे ते भांडण झाल्यावर आपण ते भांडण मिटवतोय कसं. बरोबर. ते जर आपण व्यवस्थितपणे मिटवत असलो, दोघंही कुठेतरी एका लेवलवरती येऊन जे भांडण आहे ते जर का आपण नीट करत असलो तर येस ते भांडण चांगलं आहे. मला जे नातं आवडत नाही ना ते म्हणजे कुठलं,
की मला काही फिकीर नाही माझ्या पार्टनरची, तुला काय करायचं ते. हे नातं म्हणजे डेड रिलेशनशिप. हे नातंच नाही ना. बरोबर. मी रस्त्यावरून एखादी व्यक्ती चालली, ती पडली, तर ठीक आहे, पडली बाबा, का मी बघीन, हा इंडिफरन्स आहे ना माझा. बरोबर. तिथं माझं नातंच नाहीये ना. तसंच जर का दोघं जण आहेत, माझा पार्टनर काहीतरी किचन मध्ये करतोय आणि भाजलं, ती जोरात ओरडली, काय ओरडली, भाजलं, हा ठीक आहे, फार नाही ना, सोडून दे, हा इंडिफरन्स झाला. हम्म. माझ्या पार्टनरला काहीतरी त्रास झाला आणि मला काहीच वाटत नाहीये, हे नातंच नाही. सो त्यामुळे मग होतं काय की ज्या पार्टनर इंडिफरन्स दाखवतो त्यालाही त्या नात्यातून काही मिळत नाही, आणि ज्याच्याबद्दल तो इंडिफरन्स दाखवला जातो, जे तू म्हणलं, त्यांची मानसिकता काय होते, त्यांची पण मानसिकता खूप निगेटिव्ह व्हायला लागते. आपल्या पार्टनर बरोबर आपण जी स्वप्न बघितलेली असतात, ज्या गोष्टी करायच्या बघितल्या असतात, आपल्या पार्टनरकडून आपल्याला जो फायदा मिळणार असतो तो बघितलेला असतो, तो सगळा हवेत विरून जातो. आणि मग तो न्यूनगंड यायला लागतो. बऱ्याच वेळेला स्वतःच्याच कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो, स्वतःबद्दलच शंका यायला लागते की मी बरोबर करतोय का, मी जे करतोय आयुष्यात ते योग्य आहे का. आणि मग हे स्वतःबद्दल जेव्हा न्यूनगंड यायला लागतो ना, त्यावेळेला आपल्याला इतर आयुष्यात पण अडचणी यायला लागतात. म्हणजे जर का माझा पार्टनर मला फिकीरच करत नसेल, तर मला वाटायला लागतं की अरे मी जे करतोय ते चुकीचंच आहे, म्हणून माझ्या पार्टनरला काही बरोबर वाटत. बरोबर. सो हा न्यूनगंड येणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे एक फक्त आपण इनडिफरन्स राहणं ह्याचा खूप परिणाम होऊ शकतो. आता आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय आपण, आणि त्याच्या आधी काही रॅपिड फायर प्रश्न आहेत, किंवा मी एखादं काहीतरी सांगेन, कदाचित त्याच्यात 2 पर्याय असतील, त्यातलं एक चूज करून तुम्हाला जर काही त्याच्याबद्दल बोलावंसं वाटलं तर तुम्ही डेफिनेटली त्याच्याबद्दल बोला. पहिलं आहे ते म्हणजे नातं म्हणजे काय, ऍडजस्टमेंट की अंडरस्टँडिंग? दोन्ही. ओके. कारण आपण जोवर एकमेकांना समजून घेत नाही तोवर ऍडजस्टमेंट करू शकत नाही. बरोबर. पण ऍडजस्टमेंटला घाबरून अंडरस्टँडिंग सोडू नका. सो अंडरस्टँडिंग पहिलं येतं, मग ऍडजस्टमेंट. ओके. दुसरं ते म्हणजे नात्यातला सगळ्यात मोठा शत्रू काय, मोबाईल की इगो? इगो. ओके. जर मला माझा इगो जास्त मोठा वाटला ना, तर मी दुसऱ्याला नेहमीच खाली पाडतो. खरंय. सो इगो इज द बिगेस्ट एनिमी. ओके. मोबाईल आहे पण थोडा. आता ह्या दोन्हीतलं सगळ्यात जास्त इम्पॅक्ट करणारी गोष्ट कोणती आहे? आपल्या माझ्या पार्टनरला सरप्राईज देणं, किंवा तो जे काही सांगतोय ते शांतपणे ऐकून घेणं? शांतपणे ऐकून घेणं. ओके. सरप्राईज ओके, पण समजलोच नाही मी. एक अगदी छोटा किस्सा सांगतो. एक जोडपं होतं, त्यातला तो नवरा त्या बायकोला दरवेळेला काहीतरी सरप्राईज द्यायचा प्रयत्न करायचा. ओके. आणि त्या बायकोला ते सरप्राईज का देतोय हेच कळत नव्हतं. दररोज काय चाललंय, पण तिला जे पाहिजे होतं ते काय, की माझा दिवस कसा गेला हे त्यांनी ऐकून घ्यावं. सो सरप्राईज इज गुड, बट अंडरस्टँडिंग मोर. मगाशी आपण ज्या गोष्टीबद्दल बोललो त्याच्याबद्दलचा पुढचा आहे तो म्हणजे पार्टनरचा मोबाईल चेक करणं. इन्सिक्युरिटी की हक्क? टोटल इन्सिक्युरिटी. ओके. आणि सॉरी कोणी म्हणायचं, ज्याला नातं टिकवायचंय त्यानं का ज्याची चूक आहे त्यानं? नाही, दोघांनी म्हणलं पाहिजे. ओके. सॉरी दोघांनी म्हणलं पाहिजे. ओके. ज्यांनी चूक केली त्यांनी पण, आणि ज्यांनी नाही चूक केली त्यांनी पण. ओके. तरच कुठेतरी जो सॉरी म्हणतोय, जसं आपण मगाशी म्हणलं ना की मी माफी मागतोय, हे पण महत्वाचं आहे, आणि मी माफी मागितली ती माफ करणं हे महत्वाचं आहे. बरोबर. सो दोघांनी म्हणायचं पाहिजे. इगो आला की दोघंही ते गोष्ट करणार नाहीत. आणि शेवटचा प्रश्न आहे रॅपिड फायर मधला, तो म्हणजे फिजिकल इंटिमसी नाही तरी नातं टिकू शकतं. काय वाटतं तुम्हाला, टिकू शकेल की नाही? नाही टिकू शकत, नाही टिकू शकत. फिजिकल इंटिमसी हा कुठल्याही नात्याचा पाया आहे. जोपर्यंत आपण शारीरिकदृष्ट्या लैंगिक सहजीवन यशस्वी करत नाही तोपर्यंत कुठेतरी दोघांमध्ये तो विसंवाद येतो. ओके. आणि दिस इज प्रूव्हन. हे खूप कोर्ट केसमध्ये, डायव्होर्सच्या केसेसमध्ये दिसतं. जवळजवळ 30 ते 40% केसेसमध्ये दिसतं की कुठेतरी लैंगिक विसंवाद आहे, आणि त्यामुळे
ते जोडपं डायव्होर्स पर्यंत पोहोचतं. सो फिजिकल इंटिमसी, इमोशनल इंटिमसी, सेक्शुअल लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके ओके. आणि आता शेवटच्या टप्प्याकडे, म्हणजे शेवटचाच प्रश्न आहे पॉडकास्ट कन्क्लूड करताना मला विचारायचं आहे की आता 20 पासून समजा 40-45 पर्यंत जी लोक आहेत की ज्यांना लग्न करायचंय, ज्यांना त्यांचं नातं छान ठेवायचंय, अशा लोकांना तुम्ही 3 गोल्डन टिप्स कोणत्या सांगाल की ह्या 3 गोष्टींची काळजी घ्या, तुमचं नातं पहिल्यापेक्षा बेटर होऊ शकतं? पहिलं म्हणजे ना, जेव्हा आपण पार्टनर शोधतोय ना, हम्म. त्यावेळेला आपण कसे आहोत हे पहिलं शोधा. म्हणजे मला समजा काय दीपिका पदुकोणशी लग्न करायचं, तर मी रणवीर सिंग आहे का हे पहिलं जज करा. होऊ शकेल लग्न, पण मी रणवीर सिंग पाहिजे ना. बरोबर. सो पहिली टिप म्हणजे की येस, मी काय आहे ते जाणून घ्या, माझी अपेक्षा काय ती जाणून घ्या, आणि मग नात्यात जा. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या होणाऱ्या पार्टनरला आपल्या आयुष्यातून काय अपेक्षा आहेत, काय गोल्स आहेत, आपल्याला काय करायचंय, काय आयुष्य जगायचंय हे स्पष्टपणे सांगा. आणि ह्या सगळ्यामधली सगळ्यात मोठी टिप म्हणजे की विवाहपूर्व मार्गदर्शन घ्या. विवाहपूर्व समुपदेशन हे खूप महत्वाचं आहे. ह्या प्रीमॅरिटल काउन्सिलिंग मध्ये आपण अनेक मुद्द्यांना हाताळतो. बरोबर. म्हणजे जसं आपण इमोशनल गोष्टी हाताळतो, त्याचबरोबर आपण फायनान्शियल गोष्टी हाताळतो, सेक्शुअल लाईफ हाताळतो, दोघांचे पास्ट एक्सपिरियन्सेस काय असतील ते हाताळतो, त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांची फिजिकल काही अडचणी आहेत का, काही शारीरिक त्रास, काही मानसिक त्रास आहेत का, अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरती आपण चर्चा करतो. आणि या चर्चेमधून होतं काय, तर त्या दोघांमध्ये एक संवाद चालू होतो, आणि तो संवाद होणं खूप महत्वाचं आहे. तो संवाद या प्रीमॅरिटल काउन्सिलिंग मधून आपल्याला पुढे आणता येतो. सो प्रीमॅरिटल काउन्सिलिंग मध्ये फक्त तपासण्या नसतात, तर अनेक मुद्द्यावरती चर्चा होते जी तुम्हाला पुढे आयुष्यभर करायची आहे. आणि तो अवेअरनेस येतो, आणि तुमच्या दोघांमधलं जे एक दडपण असतं, एक जे कनेक्ट होत नसतं, ते आपण थोडंसं उघडले पण असतं, ते आपण दूर क्लिअर करू होतं. बरोबर. सो आय गेस हा पॉडकास्ट एंड करताना मला असं बोलायला आवडेल की जर तुम्हाला तुमच्या पार्टनर सोबत फक्त पेईंग गेस्ट म्हणून राहायचं नसेल, ते जर नातं म्हणून तुम्हाला टिकवायचं असेल, बहरवायचं असेल, तर त्यासाठी सतत एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. आणि काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही पॉडकास्टमध्ये ऐकल्यात, तर त्या तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट्समध्ये सांगा. आणि सर खूप खूप आभार, खूप थँक्यू की खूप छान पद्धतीनं इतक्या वेगळ्या धाटणी दृष्टिकोनाने हा विषय तुम्ही उलगडून दिलात की मला वाटलं की अरे हा, आता ह्या 2-3 गोष्टी मी करू शकतो. सो असे तुमचे टेकअवेज असतील तर तेही तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता की हा, मला हे चांगलं वाटलंय म्हणून. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आपण सरांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करू की सर आमच्यासोबत पुन्हा एकदा पॉडकास्ट करा. आपण निश्चित त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात. सर खूप खूप आभार, तुम्ही आलात. आणि मंडळी, तुम्ही इथपर्यंत बघत आलाच असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर मित्रमंडळींसोबत शेअर सुद्धा करा. थँक्यू.